अष्टविनायक ठाकूरबाळा विजेंद्रजी ठाकरे आपला प्रतिनिधी अथवा खेळाडू असेल तर आपण पाठवा आमच्या समालोचक कक्षामध्ये प्लीज. अन्यथा आपल्याला बघा पेनल्टीचा सामना करावा लागेल. आपल्याकडे एक्स्ट्रा आहे तर आपण पाठवा. धन्यवाद. चला गेम ऑन. यानंतर आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे. कैसे हराया. जैन स्ट्राइक वर असतील, नॉन स्ट्राइकला आहेत विश्वनाथ. पहिला चेंडू अगदी ऑन साइडला टर्न केले. बघूया खाली क्षेत्र आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे आणि अगदी या चेंडूवर धावा देखील आलेले 4. चांगली सुरुवात आहे जैन याच्याकडून. चौकाराने अगदी सुरुवात केली आहे. गोलंदाज अशोक आलेले आहेत आणि पहिल्या चेंडूवर अगदी 4 धावा आलेल्या आहेत जैन याच्या बॅट मधून. बघूया नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता विकास नाईक संघ नायकांनी. बघूया गोलंदाज अशोक ओव्हर द विकेट. येथे आपटलेला चेंडू इनफिल्डच्या वरून अगदी चांगला फटका खेळलेत. बघूया संतोष देवेकर चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. जैनच्या बॅट मधून येतोय सलग दुसऱ्या चेंडूवर चौकार. चांगली टोटल आहे. 2 चेंडू मध्ये 8 आल्यात. थोडासा दबाव असेल गोलंदाज अशोक यांच्यावर कारण की जैन एक चांगले जुने जाणते खेळाडू आहेत श्री अष्टविनायक ठाकूरबाळा संघाचे. 8 धावा. येथे फुल एंड डिलिव्हरी. चेंडू हवेमध्ये आहे. विकास नाईक चेंडूच्या खाली होते. चेंडू जज करता आला नाहीये आणि अगदी वेगाने 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. 3 चेंडू मध्ये 10 कदम. 10 धावा आलेल्या जैन याच्या बॅट मधून. निश्चितच संघनायक होते. शॉट मिड ऑफ वर सहज साधा सोपा झेल होता. मात्र क्रिकेटचं समीकरण आहे मित्रांनो. घ्या कॅच जिंका मॅच. झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय, धावा देखील 2 आल्यात. या इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. बघूया आता विकास नाईक यांच्याकडून चुकी नाहीये. आता फलंदाज बाद होतील जैन. 10 या धावसंख्येवर पहिला धक्का श्री अष्टविनायक ठाकूरबाळा संघाला. सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघनायकांना आवाज देतोय. विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. कैसा हराया हा सामना आपण पाहणार आहोत. गोलंदाज अशोक विश्वनाथ यांच्यासाठी अगदी विकेट टू विकेट समोर ठेवला होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला उचलून डायरेक्ट स्टंपवर फेकी केली होती. फलंदाज मला वाटतं श्रीनाथ आपल्या घरामध्ये सुरक्षित. एका धावीने विश्वनाथ यांनी आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या 1 बाद 11. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आणि बघूया शेवटचा चेंडू खेळण्यासाठी डावपुरे फलंदाज श्रीनाथ खेळपट्टीवर आहेत. हवेचा ओघ बघितला तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक आहे. मात्र इथं विजेंद्र ठाकरे यांनी श्रीनाथ यांना पाचारण केलं होतं. बघूया या चेंडूवर कशा प्रकारची रणनीती आखलेली आहे श्री अष्टविनायक ठाकूरबाळा संघाच्या संघनायकांनी. चला गेम स्पीडअप करायचंय. अशोक
राऊंड द विकेट. डगपुरे फलंदाज श्रीनाथ यांच्यासाठी. या इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय का पाहावं लागेल. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धावचीत. श्रीनाथ बाद. बारा धावा अगदी पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर. आणि संजय ठाकरे येतोय क्रमांक 4 वर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडून. बघूया विश्वनाथ अजूनही खेळपट्टीवर आहेत. एक या धावसंख्येवर खेळतायत. जैन यांनी बाद होण्यापूर्वी 10 धावांचं योगदान दिलं. श्रीनाथ 0 बाद झाले होते. संजय ठाकरे आलेले आहेत क्रमांक 4 वर. आणि गोलंदाज येथील रामू. भोलेनाथजी पाटील यांचे देखील मंचावर शुभ आगमन झाले. आणि निश्चितच ज्यांच्या सौभाग्यवती स्वाती भोलेनाथ पाटील माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगर रांजनोली यांच्याकडून आम्हाला स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल हे बक्षीस इथे स्पॉन्सर झालेले. धन्यवाद भोलेनाथजी पाटील समाजसेवक पिंपलगर. 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. आणि इथे साफ नकार दिलेले. चांगली कॉलिंग आहे संजय ठाकरे आणि विश्वनाथ यांच्या दरम्यान. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या झाली ती 14. 14 धावा विश्वनाथ खेळतायत 3 धावसंख्येवर. रामू पहिल्याच चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुढील चेंडू ओव्हर द विकेटनी वेपी डाईस यांच्या टोकाकडून. या इथे समोर केले. बघूया सेफ लँड होतोय चेंडू. शॉट मिड ऑफ वर. प्रमोद दिवेकर यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या झाली ती 16. केवल भगत यांच्याकडून एक बक्षीस इथे लागलेले विश्वनाथ यांच्यासाठी. बघा जर 3 चेंडूवर आपण 3 षटकार अथवा चौकार मारतात आपल्याला तब्बल 5,000 रुपये दिले जातील. इथे कॉट बियान अगदी आवाज आमच्यापर्यंत आला होता. आणि फलंदाज बाद. नाही अगदी बक्षीस जाहीर झाली आणि फलंदाज बाद झाले. तिसरे फलंदाज बाद झालेत विश्वनाथ. अगदी 16 या धावसंख्येवर गणेश ठाकरे येतोय. अगदी की मॅन श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा एक भरोशाचा फलंदाज ज्यांनी भरपूर क्रिकेट खेळलेले आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ संघासाठी. आणि तोच फलंदाज क्रमांक 5 वर मैदानामध्ये इंटर झालेले. बघूया गोलंदाज रामू पहिल्या 2 मध्ये 4 दिल्या आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विश्वनाथ यांचा विकेट मिळवलेले आहे. पुढील चेंडू गणेश ठाकरे यांनी हा चेंडू अगदी टेजच्या अंदाजानं सोडून दिला होता. इष्टरक्षक विकास नाईक यांच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येतोय वाईट.
वाईटनी धावसंख्या वाढून झाली ती 17 धावा. 17 धावा झाली आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. येथे अगदी हलक्या हाताने जंटल पुश केलंय. बघूया कव्हर पॉइंट रिजनवर चेंडूला उचलतील फेकतील. अगदी 2 धावा वेगाने पूर्ण केली आहेत. धावसंख्या 19. गणेश ठाकरे आपलं वैयक्तिक खाता कोण ओपन करतोय. 2 या धावसंख्येनिशी संजयला अजूनही खातं खोलायचं बाकी आहे. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज रामू येथे फुल लेन डिलिव्हरी होती. बघूया गली क्षेत्रामध्ये चेंडू शॉट थर्डमॅन वर अडवलंय. 1 धाव. एका धावीनी संघाची धावसंख्या 20. 2-0. 11 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 3 बाद 20 धावा झालेली आहेत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा की जय दुर्गा टेमघरपाडा आजच्या दिवसातील विजेता कोण? जय कालिका माता खारबाव संघ देखील आजच्या दिवसाचा विजेता ठरलाय. चेंडू हवेमध्ये. प्रमोद यांचा अंदाज चुकलाय. चेंडू वनबाउंड सीमापार. 4 धावांसाठी चौकार. निश्चितच गणेश ठाकरे यांच्यासाठी शेलूमाता वळ या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर प्रमोदजी भोईर यांनी चौकार षटकार हॅट्रिकसाठी 555 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. बघूया. फास्ट केलायचं आहे प्लीज. बघा 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 12.00च्या सरासरीनं 24 धावा. अगदी दोन्ही गोलंदाजांनी 12-12 धावा दिलेली आहेत. आता मात्र प्रमोद येथील संघातील एक सर्वात वेगवान गोलंदाज जयदुर्गा टिमगरपाडा संघाचे. बघूया 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजून संतोष संदेश विजेंद्र ठाकरे यांचं येणं बाकी आहे. 12 मध्ये 24 आल्यात. गणेश ठाकरे आणि संजय ठाकरे खेळपट्टीवर. चला गेम स्पीडअप करा प्लीज. गोलंदाज प्रमोद देवेकर. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. विकासजी नाईक. वेल कमी घ्या मित्रांनो. 12 मध्ये 24. 3 फलंदाज बाद. अजूनही 7 फलंदाज आहेत. 12 चेंडू खेळायचे आहेत. बघूया किती धावांचं लक्ष ठेवतोय. दुसरी अष्टविनायक ठाकूरपाडा संघ जयदुर्गा टेमघरपाडा संघासमोर. गोलंदाज प्रमोद. पहिला चेंडू अगदी चांगल्या अचूक टप्प्यावर हाताळला होता. पंचांचा इशारा येतो लेग बाईच. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता. चेंडू पॅडला लागून सिली मिडअपवरून उचलला होता. इष्टरक्षक विकास नाईक यांनी 1 धाव कंप्लीट केली होती. एका धावेनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 25 धावा झाल्यात. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या इथे लोफल्टो चेंडू. बघूया काऊ कॉर्नर रिजन मध्ये मनोज गुलवी आहेत. बघूया चांगली फेकी केली आणि फलंदाज धावचीत. अगदी मोठी विकेट इथे मिळवलेली आहे जयदुर्गा टेमघरपाडा संघाने. गणेश ठाकरे यांच्या रूपानं मोठा धक्का लागतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. निश्चितच पिंपलगर गावचे समाजसेवक भोलेनाथजी पाटील यांच्या सौभाग्यवती
ग्रुप ग्रामपंचायत पिंपलकर रांजोलीच्या माजी सरपंच राहिलेले आहेत सौभाग्यवती स्वाती भोलेनाथ पाटील यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक आकर्षित सायकल स्पॉन्सर केलेली आहे. मी आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. इथे शपल क्रॉस झालेत, फटका चांगला आहे, दावा देखील चांगले येतील. चेंडू वन बाउंड सीमा पार, पंचांचा इशारा येतो चौकार. वर जाऊन पोहोचलेली आहे. 15 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि अजूनही पहिल्या डावातील 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. चांगली धावसंख्या. येथे पुन्हा एकदा बघूया, चेंडूला चांगला फटका खेळलेत. वन बाउंड चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दे संजय ठाकरे यांनी आमच्या पंचांनी डीजे मॅनला मात्र बिजी ठेवलेले आहे. सलग 2 चेंडूवर त्यांनी 2 चौकार मारलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3400 आकड्यावर. चांगली फलंदाजी करतोय. अगदी गणेश ठाकरे यांना धावबादच्या स्वरूपात बाद केल्यानंतर सामन्याची सूत्र स्वतःच्या खांद्यावर उचललेली आहेत. निश्चितच कुठल्याही फलंदाजाला धावचीत बाद होणं पसंत नसतं क्रिकेटमध्ये. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या 34 झालेली आहे आणि आतापर्यंत 10 धावा खर्च केले आहेत प्रमोद दिवेकर यांनी. पुढील चेंडू संजय याच्यासाठी अतिशय चांगला चेंडू. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. इथे बघूया, फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत, झेल सुटतोय आणि इथे 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. 2 धावसंख्येनिशी 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00 च्या सरासरीनं 36 धावा झाल्या आहेत. अगदी तिन्ही गोलंदाजांनी 12-12-12 अशा धावा खर्च केलेल्या आहेत आणि श्री अष्टविनायक ठाकूरबारा संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 36. बाद झालेले फलंदाज जैन, विश्वनाथ, श्रीनाथ आणि गणेश. तर शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज येतील संघाचे संघनायक विकास नाईक. चला गेम स्पीडअप करा प्लीज, अधिक वेळ घेऊ नका. आणि पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. कैसा हराया, एका बाजूला विनोददादा ठाकरे तर दुसऱ्या बाजूला सचिनदादा ठाकरे, अशी बिग मॅच पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम षटक. डावखुरे फलंदाज संतोष पहिल्या चेंडूवर अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आउटसाइड लेग स्टंप च्या बाहेर जातोय. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 37 धावा. या चेंडूवर बघूया, फटका खेळलेत, धावा देखील चांगले येतील. अप्रतिम अचूक टायमिंग, ताकद देखील चांगली मिळाली आणि धावा देखील 6 आलेल्या आहेत.
ओके ओके बस ओके. विधानसभा विधानसभा इथे देखील एक चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47. अगदी संतोषाच्या बॅटमधून बघा 2 चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत. पहिला चेंडू वाईट टाकला होता. कुठेतरी विकास नाईक यांच्या चौथ्या षटकामध्ये अगदी 2 मध्ये 11 धावा या आलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली ती 47. या इथे बघूया उंची जास्त आहे, लांबी कमी, चेंडू जातोय ऑन साइडला, झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय आणि संतोष सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं हे कदाचित माग ठरू शकेल. निश्चितच आमच्या स्पर्धेसाठी भाजपा युवा मोर्चा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष माननीय श्री प्रमोदजी पाटील यांच्याकडून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लाभलेले आहे आणि मी आयोजन कमिटी तसेच विनोदा ठाकरे आणि सचिनजी ठाकरे यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. गोलंदाज विकास या इथे पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या झाली ती 5-0. अगदी 50 धावा लागलेल्या आहेत स्कोर बोर्डवरती आणि अजूनही शेवटच्या चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निर्धाव चेंडू, अतिशय चांगला चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप वरचा चेंडू होता. बीट केलं होतं फलंदाज संतोषांना. चला पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. मयूर भगत आणि प्रमोद म्हात्रे. इथे अजून एक चौकार येतोय. चांगली फलंदाजी केलेली आहे या सामन्यातून संतोषांनी आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 54. 54 धावा झाली आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. या इथे फटका केले बघूया ऑन साइडला क्षेत्ररक्षक संतोष देवेकर यांचा प्रयत्न सफल. बॅकअप साठी आहेत प्रमोद आणि ते फलंदाज तिसरे धावीच्या प्रयत्नात बाद झाले संतोष. 2 धावा आले आहेत. दोन्ही धावसंख्या झाली ती 56 आणि विजयासाठी 57 धावांचं लक्ष्य असेल जयदुर्गा टिंगरपाडा संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया कैसा हराया या सामन्याच्या नाणेफेकीकडे. मी प्रमोदजी पाटील साहेबांना विनंती करतोय. भाजपा युवा मोर्चा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेब आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये आपले शुभ असते. तसेच विनोदजी ठाकरे साहेब आपण देखील या. अविनाशजी पाटील भिवंडी युवा मोर्चा ग्रामीणचे कार्याध्यक्ष आहेत. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचं खूप खूप स्वागत आहे. प्रमोदजी पाटील वेलकम. अविनाशजी पाटील दोन्ही संघाचे संघनायक आपण देखील यायचे. दोन्ही संघाचे संघनायक बघूया कैसा हराया या सामन्यासाठी आमचे प्रमुख मान्यवर नाणेफेक उडवतील. बघा नाणेफेकीचं स्वरूप आहे. दोन्ही संघाचे ऑनरशिप एका बाजूला विनोददादा ठाकरे तर दुसऱ्या बाजूला सचिनदादा ठाकरे असा लोगो आहे आणि प्रमोदजी पाटील यांचे शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाईल. कुठला संघनायक आवाज देईल? दोरखण्यात आवाज देतील. नाही वरिष्ठ आहेत त्यांना मान दिला पाहिजे. धन्यवाद. अगदी अगदी बरोबर आहे. विनोददादा आणि सचिनदादा असं नाण्याचं नामकरण आहे. प्रमोदजी पाटील आपण उडवायचंय. विनोददादा बघूया आणि अगेन्स्ट आलेले आहे. आपला निर्णय कळवायचा आहे.
आम्ही क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10 पर्यंत. कसा सामना एन्जॉय कराल? कैसा हराया? हे सामन्यामध्ये समजेल. अगदी बरोबर आहे, धन्यवाद. द्वारकानाथ भाऊ, आपण नाणेफेक हारलात. प्रथम फलंदाजी करायची. फलंदाजी करताना समोरच्या संघाला किती धावांचं लक्ष देण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 50. 50 धावा करण्यासाठी आपल्याकडे असे कुठले फलंदाज आहे याच्यावर आपला जास्त भरोसा आहे? असं 50 धावा करण्यासाठी कुठले फलंदाज आहेत की ज्याच्यावर आपला पूर्णपणे विश्वास आहे? प्रमोद आहे, राहुल आहे, विशाल आहे, केतन आहे. कसा सामना एन्जॉय कराल? कैसा हराया? तर धन्यवाद मित्रांनो. बघा, नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी द्वारकानाथ त्याच्या संघाला आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. हॅलो धन्यवाद कोरम केनी. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. यानंतर देखील मित्र आपण एक बिग मॅच पाहणार आहोत. कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर, एक प्रेक्षणीय सामना देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण. चला, अष्टविनायक ठाकूरपडा वेल कमी घ्या, आपण आपले लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अष्टविनायक ठाकूरपडा संघाचा कॅप्टन विना विलंब लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. जेडी स्पोर्ट टेमकरपडा संघाचे कॅप्टनला देखील बिना विलंब आपण देखील आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. यानंतर देखील मित्र आपण एक बिग मॅच पाहणार आहोत. दोन संघामधून या स्पर्धेच्या माध्यमातून एक प्रेक्षणीय सामना आणि त्या विजेत्या संघाला दिली जाणार एक आकर्षक ट्रॉफी. ट्रॉफीचा लोगो आहे कैसा कैसे हराया. आणि बघूया, मागच्या वर्षी देखील या दोन संघामधून एक जबरदस्त सामना आपण पाहिला होता, वॉरियर्स अँड सुपरस्टार. मात्र मागच्या वर्षीमधून सचिन दादा यांनी त्या स्पर्धेमधून त्या सामन्यामधून विजय संपादित केलं होतं आणि वॉरियर्स या संघाला पराभूत केलं होतं. म्हणजे सचिन दादा यांच्याकडे एक ट्रॉफी मला वाटतं आहे. सचिन दादा यांचा सुपरस्टार संघ, त्याच्याबरोबर विनोद दादा यांचा वॉरियर्स संघ. यानंतर आपण इन ऍक्शन मध्ये या मैदानामधून पाहणार आहोत एक प्रेक्षणीय सामना. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन बिग संघामधून एक बिग सामना. हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. क्रिकेट प्रिन्सिपल 2022 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. आदरणीय विनोद दादा, सचिन दादा यांची देण आपण पाहतोय. आणि या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून आजच्या स्पर्धेमध्ये जो आपण संघ पाहतोय जेडी स्पोर्ट टेमघरपाडा या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. खास करून भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे न्यू पोर्टफोलिओ संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत, ज्यांचे डॅशिंग पर्सनॅलिटी वेगळा अंदाज आहे, हेमंतजी गुळवी, सर्वांचे लाडके मुसाबाई यांनी देखील या स्पर्धेला आणि आज खास करून जेडी स्पोर्ट टेमघरपडा या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद मुसाबाई. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता.
बघा ज्या दोन संघामधून नाणेफेक झालेली आहे, विनोददादा वरियस, सचिनदादा सुपरस्टार, या दोन संघामधून दोन्ही संघांना एक सूचित केलं जातं, दोन्ही संघांना एक वॉर्निंग केली जाते. जी पहिलं षटक असेल त्या पहिल्या षटकारामधून 40+ हा 40+ संघाचा पहिला फलंदाज फलंदाजीसाठी येणार आहे. चालेल. आणि बघा दोन्ही संघांना एक विशेष सूचना असेल, आपण 40+ एक गोलंदाज कंपल्सरी द्यायचा आहे. 4 ओव्हरमध्ये आपण कधी आहे मात्र एक गोलंदाज कंपल्सरी 40+ आपण द्यायचा आहे. विश्वनाथ सलामी गोलंदाज, तर सलामी बॅट्समन आपण पाहतो बॅटल मनोज. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, मात्र 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू जातोय नॉनस्टॉप सीमारेषेकडे चौकार. 22चा इशारा येतो पंचांचा. धावाईवर कसे धावा येणं फार गरजेचं असतं. विजयाचं लक्ष विशाल आहे. 57 धावांचा भलं मोठं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करताना आपली सलामी जोडी आपण पाहतोय मनोज आणि संतोष. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विश्वनाथ. अक्रॉस द लाईन थोडं आडवे बॅटे चेंडूला प्रहार होतो, चेंडू ऑन साइडला येतोय. एक धावखेळीची संधी प्राप्त होते. फलंदाज मनोज याला एक धावेने. मनोज देखील स्वतःचा आकडा ओपन करून संख्या धावसंख्या एक धावांनी पुढे सकते ती 5. बिन बाद 5 षटक क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष 57 धावांचं. साधारण ते 13 ते 14 धावांची आवश्यकता प्रति षटकामागे. पहिला चेंडू पेस करताना आता मात्र थोडासा दिशेने चेंडू आपण पाहतो. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच व्हाईटचा इशारा करतात. एक धाव्याचा निर्वळ धावसंख्या एकाने पुढे सकते 7. प्रेक्षक आपण कुठेच जाऊ नका. यानंतर देखील आपण एक बिग मॅच, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर, एक जबरदस्त सामना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला विनोददादा यांचा संघ, दुसऱ्या बाजूला सचिनदादा यांचा संघ. वॉरियर्स विपक्ष सुपरस्टार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं त्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. चेंडू येण्याच्या अगोदरच आपण या ठिकाणी बॅट थोडीशी रिलीज होताना पाहिली होती. ज्याप्रमाणे पिक्चरला सुरुवात होण्यापूर्वी एखादा प्रेक्षक आधीच जाऊन टाकीमध्ये बसतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विश्वनाथ. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू काय कमालीचं क्षेत्ररक्षण संतोषाच्या माध्यमातून. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं होतं चेंडू आणि क्षेत्रक्षणामध्ये अतिशय चांगला संपर्क देखील आपण पाहिलं होतं. कुठेतरी संघाच्या 3 धावा वाचवले जातात. धाव एकच मिळते. धावसंख्या एक धावने पुढे सकते ती 7. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे विसरूट कोहली. आणि तालुका क्रिकेटचा सध्या आपण विचार केला तर एक हाफ सेंचुरी अर्थातच अर्धशतक ज्याच्या बॅटमधून देखील आपण पाहिलेलं आहे. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा बिग ब्लास्ट, कमालीचा फटका आहे. फलंदाज शफल झाला. ऑन साइडला चेंडूला भिरकावून दिलं होतं आणि चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा लॉंग बिग वे मोठा फटका. धावसंख्या 6 ने पुढे सकते 13. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. चेंडूची फेक करायची आहे. मला वाटतं मॅच बॉल देखील आलेले आहे. हा देखील चेंडू दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा आहे. चेंडूवर मोठा फटका लागला तर निश्चित चांगल्या स्केलमध्ये चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहून जेडी स्पोर्ट टेमघर पडा संघाला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विश्वनाथ. आउट ऑफ इन साइडचा फटका. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ चौकार. आणि या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 17. आता बघूया या 17 धावा कुठल्या संघासाठी खतरा बनतात.
मगन भगत यांच्याकडनं या प्रेक्षणीय सामन्यामध्ये जो संघ विजय संपादित करेल त्या संघाला त्यांच्याकडनं दिले जातील स्पेशल 4 कोंबडे. बघा वारिय संघ सुप्रसार संघ दोन्ही संघांना एक सुवर्ण संधी आहे. जो संघ विजय संपादित करेल त्या संघाला स्पेशल मेजवानी विद्यमान सरपंच ग्रामपंचायत रांजोळी पिंपलगर. ऑन साइडचा फटका देखील चांगला आहे. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू 2 षटकांना बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. या ठिकाणी बक्षिसांची खैरात केली जाते. या दोन्ही संघांना पुन्हा एकदा ब्रेकिंग न्यूज आहे. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी ज्या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये संघाचे ओनर मालक सुपरस्टार संघाचे मालक सचिन ठाकरे यांनी देखील एक ऑफर केलेली आहे. आणि जो संघ विजय संपादित करेल त्या संघासाठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज. आता मात्र कमालीचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आणतो. फलंदाजाला निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे ती 21. षटक क्रमांक दुसरे विजयाचं लक्ष 57. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक बद्दल असेल तर ठोकम ठाक, उकाल तर मुकाल, ठोकाल तर जिकाल. बघा आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर लाजवाब फटका, कमालीचा फटका आपण पाहिला. लेफ्ट हँड ओरचा मारा करतोय. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. या ठिकाणी वा काय झेल अप्रतिम उत्कृष्ट झेल काय केलं. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. हॅलो बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून क्रिकेटचे एक स्कीम चाहते सध्या आउट ऑफ रत्नागिरी शशिकांत यांनी देखील स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन बंटी येतोय. संतोष मिस टाइम फटका आहे. आणि या ठिकाणी मात्र निश्चितच खराब क्षेत्रचित आपण पाहिलं होतं. 2 गज से गेंद निकलती हुई यहाँ पर. चौकार येतोय आणि या चौकाने संघ धावसंख्या 4 ने पुढे सकते. 31. बघा प्रेमनाथ पाटील यांनी देखील होणाऱ्या स्पर्धेसाठी एक सुवर्ण संधी ब्रेकिंग त्यांच्याकडनं देखील आहे. प्रत्येक षटकारासाठी त्यांच्याकडनं देखील एक 500 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिले जाणार आहे. प्रेमनाथ पाटील यांच्या कडनं एक महत्वाचं काम आपण या स्पर्धेमध्ये. प्रेमनाथ पाटील किसनजी भगत यांच्याकडनं धावसंख्या 31 झालेली आहे. अजूनही विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 26 धावांची प्रतिक्रमक 13 धावांची सरासरी आहे.
किसन भगत विद्यमान सरपंच आहेत, त्यांच्याकडे देखील पुढील सामन्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. जो संघ विजय संपादित करेल त्या संघाला एक कडकनाथ 4 कोंबडी दिली जाणार आहेत आणि त्याचबरोबर 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील दिले जाणार आहे. त्याचबरोबर प्रेमनाथ पाटील ज्यांना आम्हाला पहिल्या दिवसामधून जेवणाची उत्तम सोय केली होती, प्रेमनाथ पाटील यांच्याकडनं देखील प्रति षटकारासाठी गणेशजी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. सचिन ठाकरे यांच्याकडे देखील त्या दोन्ही संघांना एक सुवर्ण संधी आहे आणि जो संघ विजय संपादित करेल त्या संघाला त्यांच्याकडे देखील स्पेशल ऑफर आहे. 2222 रुपयाचा कॅश प्राईज. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 26 धावांची गरज आहे. गणेश पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेलकडे केला जातो. महत्वाचा फलंदाज देखील यांनी बाद होतोय. गणेश आणि येणारे 2 चेंडू सलग 2 चेंडूमधून अजून 2 फलंदाज तुम्ही बाद केलेत, अर्थातच विकेट टेकर गोलंदाज ठरला तर तुम्हाला दिले जाणार 1000 रुपयाचं कॅश प्राईज. गावदी उळे संघाचे नामांकित क्रिकेटर विजय बाळराम पाटील, विजय पाटील यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. गावदेवी उळी संघाचं एक वादळ म्हणून ज्यांना आपण ओळखतोय, विजय पाटील यांच्याकडे तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जाहीर झालेले आहे. विकेटची हॅट्रिक साधली तर अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, अप्रतिम चांगला फटका आपण पाहिला. मनोजच्या बॅट मधून ज्या फटक्याची देखील आवश्यकता होती जेडी स्पोर्ट टेमगरपडा संघाला, त्या 7 मिनिट संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते 37. आता बराबर 20 धावांची गरज आहे आणि 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा सामन्यामध्ये विजय संपादित करायचा असेल तर मनोज सारख्या फलंदाजाला बाद करणं गरजेचं आहे. अगेन्स्ट जेडी स्पोर्ट टेमगिर संघाला सामना जिंकायचा असेल तर मनोज सारख्या फलंदाजाला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू, तिथे सुरेखपणे चेंडू सुंदरसा, हे देखील फार महत्वाचं. चिक्की धाव किंवा रिस्क धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. एकच धाव धावसंख्या एक पुढे सकते. येणारे चेंडू असतील 9 आणि 19 धावांची गरज आहे. एक मोठा फटका. बॅक टू बॉलर असा मारा, अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. एकच धाव, एक धावांनी संघ धावसंख्या किती पुढे सकते. धावसंख्या होती ती 39. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. दोन्ही संघांना एक समान संधी आहे. ऑन साइडचा फटका, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. बघा 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला. कमालीची गोलंदाजी गणेशाच्या माध्यमातून पहिला दुसऱ्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज देखील या ठिकाणी कमबॅक करतो. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी पाहिली. 3 चेंडू फक्त 3 धावा. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर षटकार आहे. मात्र 3 चेंडू मधून एक चांगली गोलंदाजी देखील त्याची आपण पाहिली. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. एक मोठा फटका या स्पर्धेमधून एक चांगली रंगत निर्माण करू शकतोय.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली, हलकाचा अपील, मात्र पंच देखील संमत नाहीयेत. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहिली गणेशाची. परिपूर्ण कमबॅक करताना संघाला आपल्या आता मात्र मदार असेल शेवटच्या अंतिम गोलंदाजावर, शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर आहे बघा. 10 चेंडूमधून जवळ 20 धावांची आवश्यकता. 4 चेंडू मात्र कमालीची गोलंदाजी आपण फक्त आणि फक्त 3 धावा. 4 चेंडूमधून कुठेतरी 3 धावा देऊन या स्पर्धेमध्ये परिपूर्ण कमबॅक करताना संघाला आपण पाहिलं. गणेश याच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र संजू येतोय. पहिला आणि दुसरा चेंडू या स्पर्धेत एक टर्निंग पॉइंट असेल. येणारे चेंडू 6 विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे आणि बघूया 17 धावा कुठल्या संघासाठी खतरा बनतात. आज गेली 3 दिवस मित्र आपण ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मात्र या ठिकाणी येऊन टिपलेला आहे. एक प्रेक्षणीय सामना, बिग मोठा सामना 2 संघांमधून या ठिकाणी रंगणार आहे आणि जो संघ विजय संपादित होईल त्या संघाला मात्र एक आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून देखील देणार आहे आणि तिच्यावर लोगो देखील आहे, कैसे हराया. कैसे हरा या ट्रॉफीचा मानकरी बघूया कोण संघ होणार यानंतर. येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज. टेस्टच्या अंदाजाने चेंडू सोडून दिलं होतं पंचांकडे, थोडंसं आशाची किरणे देखील पाहिलं होतं मात्र पंच संमत नाही आहे. डू अँड डाय सिच्युएशन, करो या मरो. आता मात्र हुकाल तर मुकाल आणि ठोकाल तर जिकाल. अतिशय चांगला चेंडू तिथे सुरेखपती चेंडू सुंदर असा. एक गाडी एक्सप्रेसने धावते तर एक गाडी लोकलने धावते. दोन धावा. या 2 धाब्याने येणारे समीकरण असेल 4 चेंडूमधून अजूनही 15 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 15 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके. हॅलो, चला प्लीज वेल जरा कमी घ्या. येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज. अजून दोन्ही संघ एक समान संधी आहे. अजून या सामन्याचं पिक्चर देखील क्लिअर नाहीये. मनोज या फलंदाजांमध्ये अभिनेती क्षमता आहे. आता मात्र थोडासा दिशाहीन चेंडू. स्क्वेअर मारा, पंचायत समांतर धाव मिळते. अवांतर या अवांतर धावणी संघात धावसंख्या 1 धावांनी पुढे सकते. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी आता 14 धावांची गरज आहे. काय कमालीचा फटका आहे. ज्या फटक्याची आवश्यकता होती तोच फटका आपण मनोजाच्या बॅट मधून पाहतोय. जुन्या चेंडूची फेक करायची.
तुझी समीकरण आता बदलतंय. येणारे 2 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. अतिशय कमालीचा फटका होता. चेंडू सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू एक्स्ट्रा कोर्ट सीमाच्या बाहेर जाणारा चौकार. येणारे 2 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. विशाल लक्ष